सगळ्यांना माहिती आहे का तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये येऊन तुमची भूमिका मांडली. प्रश्न विचारला तेव्हा थेट उत्तर दिलं नाही. सुप्रिया सुळेंनी पाच पवारांची बाजू घेतली. रोहित पवार एरवी ट्विट करतात, त्यांनी या प्रकरणात एकही ट्विट इतक्या दिवसात केलं नाही. तर कुटुंब म्हणून एकूण तुम्ही सगळेजण एकत्र असल्याचं जे चित्र दिसतंय, तर तशी काही चर्चा झाली होती का? आणि माझी कुणाशी पण चर्चा झालेली नाही. मला तर पहिल्या दिवशी तर काहीच माहित नव्हतं. मी आपला नेहमीसारखा सकाळी 7ला तिथं जाऊन एक मिनिट डोमला बसायचो आणि दिवसभर माझं कसं असतं, एकदा मी त्या कामामध्ये मनावर घेतलं तर आज पण आपण सकाळी काही मित्र मला भेटले. मी म्हटलं की माझं सगळं संपल्यावर मी तुम्हाला भेटेल, कारण इथून जुन्नरचा माणूस 2 तास जायला लागतो, भोर राजगड म्हणजे वेगवेगळ्या भागातले. त्याच्याकरता मलाही वेळ लागला, कारण आज पण आता ते कडू पाटलांच्या घरातलं काहीतरी रिसेप्शन आहे, लग्न झालं. दादा, तुमच्या लेखी या केसमध्ये पार्थ पवार सकृतदर्शनी दोषी आहेत की नाही? त्यामध्ये कागदपत्र सगळी न बघता, खरं काही आम्ही व्यवहार ज्यावेळेस करतो त्यावेळेस टॉपचे जे वकील असतात त्यांना ते सगळं तपासायला सांगतो, त्यांना ते सर्च करायला सांगतो, आणि त्यांनी ते सर्च आणि तपासलं आणि त्यांनी सांगितलं की नाही बाबा ही जमीन तुम्ही घेऊ शकता, तर आपण पुढं पावलं टाकतो. असं सगळ्याच गोष्टी रे त्याच्यामध्ये. कधी कधी नोटीस पण देतात की बाबा ही जमीन अशा ह्या जमिनीच्या संदर्भामध्ये कुणाचं काही आक्षेप आहे, म्हणणं आहे वगैरे वगैरे असं केलं जातं. तशा कुठल्याच गोष्टी इथं केल्या गेल्या नाही आणि मला हा व्यवहार झालेला माहिती नव्हता, नाही तर मीच सांगितलं असतं की असं करू नका. या सगळ्या प्रकरणामध्ये आज पवार बोलताना असं म्हणाले की पारदर्शकांवरती गुन्हा दाखल करावा अशी विरोधकांची मागणी आहे. पवार म्हणाले की राज्याचे गृहमंत्री सांगू शकतील, मुख्यमंत्री असं म्हणाले की प्रकरण गंभीर आहे, तर मग पार्थ पवारांवरती गुन्हा दाखल नाही याचं उत्तर गृहमंत्री देतील. मात्र या सगळ्या प्रकरणामधून तुम्हाला अडकवण्याचा किंवा राजकीय दबाव तुमच्यावरती टाकण्याचा प्रयत्न केला जातो असं वाटतं? असं काही मला वाटत नाही. मी त्याच्याबद्दल चंद्रशेखर बावनकुळे यांचं स्टेटमेंट बघितलं. त्यांनी असं सांगितलं की त्या व्यवहारात ज्यांनी कुणी ते रजिस्ट्रेशन केलं कागदपत्र न बघता, ज्यांनी तिथं रजिस्टर्ड ऑफिसमध्ये जाऊन सह्या केल्या, त्याच्यामध्ये 3 लोक त्यांना मिळाली आणि मग त्या 3 लोकांच्यावर त्यांनी FIR केली. सह्या करणारा, दुसऱ्या पण सह्या करणारा आणि तिसरा हे रजिस्ट्रेशन करणारा, असं ते झालंय. आणि त्याच्यामुळं ही गोष्ट स्वतः रेव्हेन्यू मिनिस्टरनी सांगितलेली मी ऐकली. त्याच्यावर ह्या तिघांच्यावर FIR दाखल झाला. आकडे जे आहेत त्या आकड्यांमध्ये पार्थ पवार 99% आणि 1% दिग्विजय पाटील त्यांना ते अधिकार दिलेले होते व्यवहाराचे. मात्र त्यांच्यावरती 99% जे 99% मालक आहेत त्यांच्यावरती कुठली कारवाई झालेली आणि 1% मालक आहेत त्यांच्यावर कारवाई झाली. त्यामुळे पार्थ पवारांवरती कारवाई करावी अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली. ज्यावेळेस चौकशी करतात, अंबादास दानवे हे विरोधी पक्ष नेते होते माजी, यांना निवडणुकीच्या काळामध्ये अशा कुठल्या बातम्या मिळाल्या की त्याला खतपाणी घालणं हे त्यांचं काम आहे. त्याच्यावर ते त्यांच्या पद्धतीनं म्हणणार. शेवटी सरकारचे प्रमुख आणि प्रशासन हे कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये पुढे जातं. उद्याच्याला चौकशी झाल्यानंतर दूध का दूध पाणी का पाणी पुढे होईल ना. इव्हन एकनाथराव शिंदेंनी पण तेच सांगितलंय किंवा त्यांना विचारलं तुमच्यासारख्या पत्रकार मित्रांनी, एकदा चौकशी होऊ द्या, आणि चांगली टीम लावलेली आहे आणि कुठेही सरकारने त्याच्यामध्ये FIR करायला दिरंगाई लावली. तुम्ही बघा सगळ्या गोष्टी तातडीनं त्याच्यामध्ये केलेल्या आहेत. काल तुम्ही घोषणा केली की व्यवहार रद्द झाल्याची माहिती तुम्हाला दिली गेली, पण प्रत्यक्षात तो व्यवहार रद्द झालेलाच नाही असं मतदान शुल्क कार्यालयाने सांगितलं. मला काल तशी बातमी कळली गेली म्हणून मी तुम्हाला सांगितलं. तिथं जाऊन त्यांनी सह्या केल्या म्हणून कळलं. आता ते कळल्यावर मी सांगितलं. आता त्याच्यामध्ये काय झालं पुढं काय नाही झालं, आज सुट्टी आहे, उद्या सुट्टी आहे आणि आता चौकशी होणार आहे. त्याच्यावर चौकशी करणारी समिती महत्वाची आहे, ती आता याच्यात बारकाईने चौकशी करेल. आता यातल्या दोन्ही गुन्ह्यांमधला गंभीर विषय हा आहे की या दोन्ही ह्या सरकारच्या मालकीच्या जमिनी आहेत, दुसऱ्यावरती सरकारचा कब्जा हक्क आहे, बोकडीच्या जमिनी. आणि अजूनपर्यंत तो व्यवहार झाला त्यांना तो जमिनीत हे पण मिळालं नाही, पजेशन पण मिळालं नाही आणि त्यांना तिथं जाताही आलेलं नाही. पजेशनचा प्रयत्न झाला होता माझ्या माहिती मे मध्ये. पजेशन झालंय का? नाही, पण प्रयत्न झाला होता.
प्रयत्न झाला होता, प्रयत्न अंती परमेश्वर. परंतु मला ते आज पोझिशन नाही एवढंच मला माहिती. हो, तू म्हणतोय ते बरोबर आहे. त्याच्यामुळं आपला सरकारचा जो रजिस्टर आहे, रजिस्टर ऑफिसचा जो ऑफिसर आहे, त्यांनी ते थांबवायला पाहिजे होतं ना. असे तर व्यवहार होताच का म्हणून. त्यामध्ये एकदा आमचा अहवाल येऊ द्या. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने ते आदेश निघाले, 1 महिना कळ काढ म्हणजे मग आपल्याला अहवाल येईल. अरे बाबा तेच त्याच्यात आता माझ्याकडे नाही रे ती नोट आहे का रे कुणाकडं, यांना त्याच्यामध्ये घातले. त्यांनी काय तपास करा म्हणून काय त्यांच्याकडनं अपेक्षा त्याच्यात तुम्ही म्हणताय तेही घातलंय. पुन्हा अशा प्रकारच्या जमिनी असणाऱ्याच खरेदी किंवा काही होऊ नये म्हणून काय खबरदारी घेतली गेली पाहिजे असं त्याच्यामध्ये सांगितलेलं. आता माझ्याकडे नाही, तर मी तुम्हाला लगेच. दादा, ह्या केसमध्ये मोडस ऑपरेंडी अशी आहे, त्या प्रॉपर्टीवर भूमी अभिलेखकडे जायचं, नावं चढवायची इतर हातातली, ती मुख्य याच्यात आणायची, नावं चढवून मग खरेदी करायचं आणि ताबा मारायचा. हे लिटिगेशन करणे एक टोळी आहे बेसिकली, अनेक टोळ्या आहेत. थांबण्यासाठी तुम्ही म्हणताय ते माझ्याही कानावर आलेलं आहे. म्हणून मी पुन्हा पुन्हा पत्रकार मित्रांनो आपल्याला सांगतो की ह्या संदर्भामध्ये हे जे काही आहे त्याच्यात नक्की विकास खारगे आणि त्यांची टीम ह्याचाही नक्की तपास करतील. मी पण त्यांची भेट झाल्यावर सांगतो की बाबा अशा पद्धतीनं मला पत्रकार परिषदेमध्ये अभ्यासू पत्रकारांनी फार खोलात जाऊन हे प्रश्न विचारलेले आहे. त्याच्यावर आणि ते खरोखरच मी तुमचं कौतुक करतो. हे उद्याच्याला राज्याच्या पण हिताचे आहेत. आपला टॅक्स जो असतो तो टॅक्स पण बुडता कामा नये. परंतु कारण नसताना हे जे काही मोडस ऑपरेंडी चालते ते पण बंद झालं पाहिजे. त्याच्यामध्ये एक असे वेगवेगळे पोलिसांची मदत घेतली जाते, सगळ्या गोष्टी होतात. म्हणूनच त्याचे पण चौकशी. हा बरं झालं हे का ते चौकशी समिती प्रस्तुत प्रकरणात अनियमितता झाली किंवा कसं याबाबत चौकशी करा. प्रस्तुत प्रकरणी अनियमितता झाली असल्यास आढळल्यास संबंधित जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस करा. प्रस्तुत प्रकरणी अनियमितता झालेली आढळल्यास सदर जमीन पूर्वस्थितीवर आणण्यासाठी उपाययोजना सुचवा. भविष्यात आता हे नाही काय भविष्यात अशा प्रकारची प्रकरणे पुन्हा उद्भवू नयेत यासाठी देखील काय उपाययोजना करणं गरजेचं आहे हेही आपण सुचवा असं ते त्याच्यात घेतलेलं. मला हे वाक्य आठवत होतं. त्याच्यावर तुम्ही जे म्हणताय त्याबद्दल ते त्याच्यात अंतर्भाव होतोय आणि मग ते तसं केलं आणि त्याच्यात अप्पर मुख्य सचिव महसूल मुद्रांक नोंदणी विभागीय आयुक्त पुणे विभाग, जमावबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख नोंदणी महानिरीक्षक मुद्रांक नियंत्रक पुणे, जिल्हाधिकारी पुणे, सहसचिव मुद्रांक महसूल व वन विभाग मुंबई, सदस्य सचिव अशी ती कमिटी आहे. त्याच्या तुम्ही आता यापुढे महापौरांना काही सल्ला दिलाय का? नाही हो का कुणालाही मी तर एक सल्ला कालच दिलेला आहे प्रशासनाला. ऐका ना बाबा की बाबा इथून पुढं माझ्या जवळचे लांबचे कुणी नातेवाईक अशा पद्धतीनं काही गैरव्यवहार करत असतील किंवा चुकीचं करत असतील किंवा कुणाच्या सांगण्यावरून त्यांच्याकडनं चूक घडत असेल आणि ती तुमच्या लक्षात येत असेल तर ते अजिबात करत जाऊ नका. त्याच्यामध्ये अजिबात कुणाच्या दबावाला घाबरू नका. मी कालही नियमावर बोट ठेवून चालणारा एक कार्यकर्ता होतो, आजही आणि उद्याही राहणार आहे. मी असल्या कुठल्या गोष्टीचं कधीच आयुष्यात समर्थन करणार नाही. मला ते पटतच नाही. एक थांब जरा. आणि हे सगळं होत असताना यामध्ये मी पार्थला माझं काल काय झालं, माझे काल पण उशिरापर्यंत सगळे कार्यक्रम चालले आणि तिथून मी डायरेक्ट निघालो आणि इकडं आलो. पार्थ मुंबईमध्ये, मी उद्या रात्री मुंबईत जाणार आहे. परंतु मी मुंबईत गेल्यावर त्याला सांगणार आहे की हे जे काही प्रकरण झालं हे प्रकरणावरून काही गोष्टी तुम्ही लोकांनी पण शिकल्या पाहिजेत. कारण माणूस अनुभवातनं नवीन नवीन शिकण्याचा प्रयत्न करतोय, त्याची सुरुवात आहे.
तर पुन्हा अशा कुठल्याही पद्धतीनं काही लोकांनी काही फार आपला ज्यांच्यावर विश्वास असतो त्यांनी विश्वासाने काही गोष्टी सांगितल्या तरी त्याच्यातल्या तज्ज्ञ माणूस जो असतो भले त्याला फी द्यावी लागली तरी चालेल, म्हणजे वकील सल्ला द्यायला ऍडवाइस द्यायला हे करतात ना, त्याच्या प्रकारचा आपल्याकडे चांगले ऍडवायझर आहेत, चांगले वकील आहेत, चांगली टीम आहे, त्यांचा सल्ला घ्यावा आणि पुढे जावं. बाकीची लोक संपर्कात आल्यामुळे पानदादा फसले गेले असं वाटतं का? तुम्ही सांगितलं होतं की बाबा हा व्यवहार झालाय तो चुकीचा आहे आणि हा व्यवहार होत असताना मला माहिती नव्हतं. 300-400 कोटी रुपयांचा व्यवहार होताना वडील म्हणून पार्थ पवारांनी तुम्हाला विचारलं नाही का की एवढे पैसे मी इन्व्हेस्ट करतोय ह्या अरे पैसे सुद्धा इन्व्हेस्ट केले नाही तर अरे 1 रुपया इन्व्हेस्ट केला नाही बाळा, मी ते सगळं बघितलं. 300 कोटी कशाला म्हणतात? 1 रुपया त्याच्यात तेच मला कळत नाही की त्या समोरच्या पार्टीने पण 1 रुपया न घेता कसं काय हे केलं, काय ते गडू हाच आहे दादा, चुकीची लोक संपर्कात आल्यामुळे पानदादा फसले गेले. अहो म्हणून त्याची चौकशी करतोय ना बाबा. आता कोण फसलं, प्रश्न विचारणारा फसला का आणखी कोणी फसलं ते विचारतोय. दादा आता कोण चौकशी केल्याशिवाय कळणार नाही चुकीचे लोक अधिकारी होते का आणखीन कोण होते ते चौकशी झाल्यावर सांगतो ना, अशीच प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगतो. दादा ते आता ते शनी फुलमाळी भेटला, ते नंदीवाल्याचा पोरगा आहे, गोल्ड मेडल काय बोलले, आश्वासन काय देणार आहे तुम्ही त्याला? अरे त्याचं कौतुक केलं, त्याला शुभेच्छा दिल्या, त्याला शॉल दिली आणि आपण अशा पद्धतीनं वेगवेगळी मेडल मिळवल्यानंतर जागतिक स्तरावरचं मेडल तू समजा ऑलिम्पिकचं किंवा विश्वविजेत्यामध्ये तुझी गणना झाली तर तुला आम्हाला 2.25 कोटी रुपये द्यावे लागतात. परवा 3 मुलींना आपल्या ज्या भगिनी होत्या ज्यांनी खरोखरीच जगामध्ये आपल्या देशाचं नाव उज्ज्वल केलं आणि बरेच वर्षाचं आपल्या भारतीयांचं स्वप्न होतं की महिला क्रिकेट टीमनी वर्ल्ड कप जिंकावा, त्यामध्ये आपण कालच दिलं 2.25 कोटी रुपयाचे चेक दिले. RTGS त्यांच्या अकाउंटला पण झालं. त्यांचे प्रशिक्षण देणाऱ्यांना 20 लाख का काहीतरी रुपये दिले. तसं यांनी कुठलं पारितोषिक जिंकलं, आज शनिवार रविवार आहे, मी माझ्या ऑफिसला सांगितलं सोमवारी चौकशी करा आणि तोही एकदम ह्याच्याच मतदारसंघातला आहे, गरीब आहे, पालामध्ये राहणार आहे, पालामध्ये. आम्हीच जाऊन केली होती बातमी पाला. अरे बातमी करणं हा तुझा जन्मसिद्ध हक्क आहे. 5 दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष तसंच प्रफुल्लभाई आणि इतर आमचे सगळेच दिलीप वळसे पाटील साहेब अशा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आम्ही मुंबईमध्ये आढावा बैठक घेतल्या संपूर्ण राज्याची आणि त्याच्यामध्ये त्या जिल्ह्यातल्या सहकाऱ्यांचं काय काय म्हणणं आहे ते जाणून घेतलं. कुणी काय म्हणत होतं, कारण पहिल्यांदा इथं 3 पक्षाचं सरकार आहे, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, आणि आमच्यामध्ये निवडणुकीला सामोरं जाताना आपण महायुतीमधनं जावं असं आमच्या सगळ्यांची स्टेटमेंट निघालेली होती. परंतु आता निवडणुका जशा जवळ यायला लागल्यात तसं थोड्याशा वेगवेगळ्या भागातले कार्यकर्ते वेगवेगळ्या प्रकारे बोलायला लागलेले आहेत. पत्रकार मित्रांनो, मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं की ज्यावेळेस महाविकास आघाडी आम्ही 15 वर्ष एकत्र काम करत होतो त्यावेळेस लोकसभा विधानसभा आम्ही एकत्र लढवायचो, पण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात लढायची किंवा अजिबातच एकमेकांच्या विरोधात लढल्यानंतर अपयश येऊन समोरच्यांचा फायदा होणार असेल तर तिथं कॉम्प्रोमाइज त्या ठिकाणी केलं जायचं. आताही साधारण तसाच एक कार्यकर्त्यांचा कल दिसतोय. काही कार्यकर्ते म्हणतात की ह्या जिल्ह्यामध्ये ह्या तालुक्यामध्ये युती केली पाहिजे, अशा वेगवेगळ्या सूचना आलेल्या आहेत. त्याच्याबद्दल स्थानिकांनाच तो अधिकार द्यायचा आम्ही ठरवलेला आहे. आणि मी माझ्या म्हणजे पुणे जिल्ह्याचा आढावा घेतला आणि पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराचा, तर त्याच्यामध्ये पण साधारण
आपल्याला प्रत्येक तालुक्यामध्ये वेगवेगळा मतप्रवाह मला जाणवला. आता सध्या 10 तारखेपासून नगरपालिका आणि नगर परिषदेच्याच नगरपंचायती या निवडणुका असल्यामुळं काही जणांशी मी बोललो. समजा उदाहरण द्यायचं झालं तर विजयराव शिवतारे आमचे शिवसेनेचे नेते, तर ते म्हणले की दादा आता फॉर्म भरू द्या, छाननी झाल्यानंतर मध्ये माघार घ्यायला पण बराच वेळ आहे आणि त्याच्यात आपण ठरवू काय करायचंय. 10 तारखेला फॉर्म भरायचे असेल तर एबी फॉर्म 17 तारखेच्या आतमध्ये द्यायचे. व्हॅलिडिटी सर्टिफिकेटला कास्ट सर्टिफिकेट लागणार फॉर्म भरताना, परंतु व्हॅलिडिटी सर्टिफिकेटला राज्य सरकारने 6 महिन्याची मुदत दिलेली. निवडून आल्यानंतर आम्ही साधारण ही भूमिका घेतली की जे सन्माननीय सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून येतील त्यांना आपल्याला 6 महिन्याच्या आत व्हॅलिडिटी सर्टिफिकेट प्राधान्याने मिळवून द्यायचं. अशा वेगवेगळ्या प्रकारे साधारण आम्ही ठरवलेलं आहे. आता आज पण सकाळपासून आतापर्यंत आम्ही तो सगळा आढावा घेतला, पण महानगरपालिकेमध्ये 11 तारखेला आरक्षण निघणार असल्यामुळं काही जण म्हणतात की त्याबद्दलचा निर्णय आपण 11 तारखेला काय नक्की कुठं आरक्षण प्रभागात निघतात ते बघून घेऊया. त्याच्यामुळे मी पुन्हा बुधवारी वेळ द्यायचं ठरवलेलं आहे, कारण मंगळवारी आमची कॅबिनेट असते. त्याच्यामुळे सोमवार मंगळवार माझा मुंबईमध्ये जाईल, पण बुधवारी मी पुन्हा पुण्या, पिंपरी चिंचवड आणि काही बाबतीमध्ये मी काही मेळावे आणि काही इंटरव्ह्यू घ्यायला सांगितलेले. जेजुरीला, सासवडला, जिल्हा परिषद तालुका पंचायतीला त्या भागात अशा प्रकारे सांगितलेलं आहे आणि ते त्यांची चर्चा करतील आणि मला बुधवारी त्याच्याबद्दलचं ब्रीफिंग करतील आणि मग आम्ही त्याबद्दलचा निर्णय घेऊ. दादा मात्र कार्यकर्ते असं म्हणतायत की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रतिनिधित्व मिळालं नाही तर कार्यकर्ता कसं जगणार, स्वबळावरती निवडणुका लढवा, तुमचा सुद्धा तोच आग्रह आहे. नाही, कार्यकर्त्यांचा आग्रह राहणारच ना, कारण एक तर 9 वर्षांनी निवडणुका होत आहेत. आता 9 वर्ष म्हणजे 1 वर्ष कमी, एक अख्खी बॅच बाजूला गेली ना. मग सुरुवातीचा 2017ला निवडून आलेला एखादा सहकारी आज 2025ला उभं राहायचं म्हणतोय, पण त्या मधल्या 9 वर्षात बरेच नवीन कार्यकर्ते पण तयार झालेत, बरंच पाणी वाहून गेलेलं आहे, बरेच काही राजकीय बदल झालेले आहेत, काही वेगवेगळ्या पक्ष देखील निर्माण झालेले आहेत, असं सगळं घडलेलं आहे. आम्ही साधारण हे सगळं करत असताना निवडून येण्याची क्षमता, ज्याला आपण इलेक्टिव्ह मेरिट म्हणतो, ते बघून तिकीट द्यायचं असं तत्वता ठरवलं. स्थानिक आघाड्यांच्या बाबतीत तुम्ही म्हटले की स्थानिक स्तरावरती निर्णय होतो, तर एनसीपी एसपी बरोबर सुद्धा अनाउन्स केलं पाहिजे असं काही कार्यकर्त्यांचं म्हणणं, तसं काही होईल का? तो नवा फॉर्म्युला जे म्हणतात दोन्ही महापालिका किंवा जिल्हा परिषद आता त्याबद्दल एकदा आरक्षण निघेपर्यंत बोलणं हे फार घाईचं ठरेल आणि आम्ही महायुतीमध्ये आहोत. आता काही बाबतीत तुम्हाला आठवत असेल, पाठीमागे देखील आघाडीच्या काळात तेच विचारलं होतं, 2.5 वर्षाच्या करता पुढे पॅटर्न झाला होता. शेवटी कसं असतं पत्रकार मित्रांनो, तिथली परिस्थिती, तिथं असणारे आज महायुतीतले 3 पक्ष आहेत, त्याच्यातला जो पक्ष पॉवरमध्ये तो इतर दोघांशी कसा वागतो त्याच्यावर पण बरंच अवलंबून असतं. तिथला लोकप्रतिनिधी कसा वागतो. काही जण फार टोकाचं निवडून येऊन मदत घेतात आणि निवडून आल्यानंतर अजिबातच विचारत नाही. तर तिन्ही पक्षांच्या बाबतीमध्ये घडतं. म्हणजे कुठल्या एका पक्षाला किंवा त्या निवडून आलेल्या व्यक्तीला जबाबदार धरत नाही, पण ह्या घटना घडतात. त्याच्यामुळे इतक्या लवकर अशा बद्दलचं मत व्यक्त करणं फार घाईचं होतं. पण दादा या बाबतीत ना बैठका देखील झाल्यात असं कळतंय. तुम्ही राष्ट्रवादीच्या नेत्याच्या म्हणजे स्थानिक लेवलला काही बैठका झाल्यात का त्यांच्या पक्षाकडून आणि आपल्या पक्षाकडून काही की काय? आणि नाही, मला आज तसं कोणी सांगितलं नाही. मी अंदाज घेतला, परंतु मला
तुम्ही म्हणताय तसं सांगितलं नाही. मी बुधवारी जिल्हा परिषदेबाबत एक- प्रामुख्याने एक- जिल्हा एक- परिषदेबाबत बुधवारी मी आल्यावर नक्की ह्याबद्दलचं विचार. नाही मात्र पवार साहेब बोलताना असं दोघांनी म्हणाले एकत्र की यावं असं भाजप सोडून कोणाशी युती चालेल. हो, मी पेपरला ते वाचलं. मग पवार साहेबांनी एक हात पुढे केला असं म्हणायचं की नाही, पवार साहेब इतकी मोठी व्यक्ती आहे, इतका त्यांना प्रचंड मोठा अनुभव आहे राजकीय क्षेत्रातला, आणि नेहमीच सगळेजण त्यांच्याकडे आदराने बघतात. म्हणजे सर्वच राजकीय पक्ष. आम्ही आता देवेंद्रजी वगैरे पण ज्यावेळेस बोलत असताना आम्हाला ते जाणवतं. परवा पण कोल्हापूरच्या कार्यक्रमामध्ये आपल्या बाळासाहेब जाधवांचा कार्यक्रम झाला, तेव्हा पण मी सगळं बारकाईनं, तुम्ही जसं बारकाईने बघता तसं मी बारकाईनं बघत पण होतो, ऐकत पण होतो. तर त्यावेळेस पण तसं मला जाणवलं. नंतर ते म्हणाले की आज देश पातळीवर जे वरिष्ठ सर्वात नेते आहेत त्याच्यात जे अर्धा नेत्यांची नावं घेतली जातात त्या पवार साहेबांचं साहजिकच नाव वरच्या क्रमांकावर असतं. पण दादा तुमची इच्छा आहे का साहेबांच्या सोबत जायची आणि सुरेश प्रभू? मी तुम्हाला सांगितलं ना, बुधवारी त्याच्या संदर्भामध्ये शेवटी लोकशाहीमध्ये आमचे कार्यकर्ते काय, बहुमतांचं काय मत आहे ते फक्त जाणून घेऊन त्याच्याबद्दलचे निर्णय होतात. आणि मी मागं काही वेगवेगळे दाखले पण दिलेले. इतक्या लवकर त्याबद्दलचं मत व्यक्त करणं फार घाईचं ठरेल. दादा दोन महिला नेत्यांना तुम्ही बोलवलं होतं. दोन महिला नेत्यांचा वाद गेल्या अनेक दिवसापासून चालू आहे. चाकणकर वर्सेस ठोंबरे. ठोंबरेंनी तर आंदोलन देखील केलं की राजीनामा द्या. त्या वादावर कसा पडदा टाकला? नाही, त्या वादावर मला नंतर असं कळालं की त्या दोघींनी पण एकमेकाच्या विरोधामध्ये कंप्लेंट केली. तर माझी आज सीपी मला भेटायला आले होते, खडसे म्हणून. मध्ये काही घटना पुण्यामध्ये काही गोळीबार वगैरे, गोळीबार नाही म्हणजे कोयता तुम्हाला जे त्याला नाव द्यायचंय ते द्या, तशा घटना घडल्या. म्हणलं हे काही बरोबर नाही. पुणे विद्येचं माहेरघर, सांस्कृतिक शहर, राजधानी म्हणून ओळखली जाते. या सगळ्या गोष्टी असताना पुणेकरांना हे अजिबात आवडत नाही. तुम्ही कुणाचाही मुलायचा ठेवू नका. कुठलाही राजकीय कुणाचा दबाव जर तुमच्यावर असेल तर त्यालाही तुम्ही अजिबात महत्व देऊ नका. तुमच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून संविधानाने, कायद्याने, घटनेने जे सांगितलेलं आहे जरा पाणी ते करण्याचा प्रयत्न करा असं मी त्यांना सांगितलं. आणि म्हणलं मला पण एक लोकप्रतिनिधी म्हणून हे आवडत नाही. शेवटी माझी पण भूमिका म्हणलं स्पष्ट असते. त्यावेळेस मला ते तक्रारीबद्दल म्हणले दोघांच्याही क्रॉस कंप्लेंट आल्या. म्हणलं त्याच्यामध्ये एखाद्या लेडी ऑफिसर जरा इम्पार्शियल, म्हणजे चांगल्या पद्धतीने, प्रत्येकाची एक प्रतिमा असते ना, चांगल्या अधिकारी, सगळे चांगले अधिकारी असतात पण त्यातल्या त्यात चांगले ते महिला अधिकारी असतील, तिला त्यांचा तपास करायला द्या. कारण दोघी वेगवेगळे सांगतात, दोघींच्याकडे वेगवेगळे व्हिडिओ, दोघींच्याकडे वेगवेगळे सोशल मीडियामध्ये एकमेकाला ट्विट केलेलं असं काही काही बरंच आहे. त्याच्यामुळं ज्यावेळेस दोन्ही महिलांच्याकडनं हे असं ऐकायला मिळतं आणि पोलीस कंप्लेंट ऑलरेडी झालेली आहे. सहसा माझा स्वभाव असा आहे की ज्यावेळेस पोलीस कंप्लेंट होते त्यावेळेस पोलिसांचं काम आहे नीटपणे तपास करणं, नीटपणे चौकशी करणं आणि काही फॅक्ट आहे ती समोर आणणं. तर ते म्हणले ठीक आहे, मी तसं लक्ष घालतो. म्हणलं बुधवारपर्यंत आम्हाला सांगितलं तर बरं पडेल. गेले 2 दिवस एक वाद सुरू होता. तुम्ही काल मुंबईत बोलला त्याच्यावर, पण आता पुण्यात आला त्या वादावरून बऱ्याच चर्चा सुरू होत्या. काल तुम्ही पडदा टाकायचा प्रयत्न केला, व्यवहार रद्द होईल. पण पुन्हा एक नवीन पत्र आलं की 21 आणि 21 म्हणजे 42 कोटी रद्द करायचे असं म्हणून 42 कोटी रुपये भरावे लागतील, त्याशिवाय व्यवहार रद्द होणार. मग आता ह्या मला पण तुम्ही म्हणता अशी मागाशी कुणीतरी बातमी दिली. एक तर व्यवहारच तसा व्यवहारच तो झाला नाही. खरं तर त्याचं खरेदी खतच व्हायला नको होतं. ती कागदपत्र ज्यावेळेस बघितली ना त्यावेळेस रजिस्ट्रारने त्याचं खरेदी खतच नोंदणीच कशी केली तेच कळत नाही. असे बऱ्याच गोष्टी आहेत. परंतु मुख्यमंत्र्यांना माझ्या कानावर ही गोष्ट आली त्यावेळेस मी लगेचच सांगितलं की कुणी जरी असलं तर त्याचं योग्य पद्धतीने चौकशी झाली पाहिजे. कारण मला पण गेल्या 35 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये अनेकदा आरोप झाले. आरोप सिद्ध तर झालेच नाही पण माझी बदनामी प्रचंड झाली.
म्हणजे काही आरोपाच्या बद्दल तर निवडणुका जवळ आल्या की ते सुरूच व्हायचं, निवडणुका संपल्या की पुन्हा ते थंड व्हायचं, असं ते सगळे प्रकार तुम्हाला पण माहिती आहे. आता ह्यामध्ये म्हटलं याची नीट चौकशी, म्हणजे जे काही चौकशी नियमाने करायची असते ज्या डिपार्टमेंटची ती करा, ती त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा. मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला, FIR पण दाखल केला. 2 FIR वेगवेगळ्या ठिकाणी दाखल झाले. त्याच्यामध्ये एक राज्य सरकारचा तहसीलदार आहे, त्यांनी पण काही चुका केलेल्या आहेत. आपल्या अंडी उगवण केंद्र आहे ना, तिथलं पण बोपडीचं काही असं चुकीचं केलेलं आहे आणि त्याच्यातून FIR दाखल करून तिघांची नावं पण त्याच्यामध्ये सांगितली गेलेली. काल काहीतरी तिथं छापा पण पडलेला होता, रेड पडलेली होती त्या नोंदणी कार्यालयाच्या तिथं बावधनला. तर ते त्यांच्या पद्धतीनं कामाला लागले आणि मला वाटतं ऍडिशनल चीफ सेक्रेटरी रेव्हेन्यू आपले पुणे विभागीय आयुक्त, महसूल आयुक्त, जिल्हाधिकारी, नंतर जमावबंदी आयुक्त, जॉईंट असे IGR, ते असे वेगवेगळे लोकांची कमिटी केलेली आहे आणि त्यांना 1 महिन्याची काहीतरी मुदत दिलेली आहे आणि काय त्यांनी तपासायचं हेही सांगितलेलं आहे. कारण पुन्हा अशा प्रकारचे व्यवहार होऊन त्याच्यामध्ये शासनाचं पण नुकसान होता कामा नये किंवा जे व्यवहार करताच येत नाही, त्याची नोंदणीच होऊ शकत नाही कागदपत्रावरून, ते पण करण्याच्या बद्दलचं धाडस काहींनी दाखवलेलं आहे. ते कशामुळे दाखवलं, त्याच्यामध्ये कुणी फोन केलाय का, कुणी दबाव आणलाय का, अशा पद्धतीनं ते सगळं तपास करायला सांगितलेलं आहे आणि त्याबद्दलचा आदेश पण काढला. म्हणजे शासनाचा जो आदेश निघतो ते एक कॉपी, एक मुख्यमंत्री जाती, दोन्ही DCM ला जाते, असे रेव्हेन्यू मिनिस्टर जाते, त्याची कॉपी पण मला मिळाली. त्याच्यावर त्यांनी त्यांचं काम सुरू केलेलं आहे. आता आपल्याला त्याची चौकशी झाल्यावर वस्तुस्थिती कळेल. अरे होय ना बाबा, पहिल्यांदा जो कागदच होण्याचं कारण आहे ज्याच्यात 1 रुपया पण दिला गेलेला नाही, 1 रुपया पण दिला गेलेला नाही आणि तो कागद होऊ शकत नाही, अशा या सगळ्या गोष्टी आहेत. तरी तो कागद केला गेलाय आणि तो आता केला गेलाय तर तो ग्राह्य धरला तर तो रद्द करण्यात आलाय. अशा त्या सगळ्या कॉम्प्लिकेटेड झालेले. आता हे झाल्यानंतर कुठल्या विभागांनी काय कळवायचं ते कळवलेलं आहे. आता त्याच्या संदर्भामध्ये हा पण एक चौकशीचा भाग आहे. कदाचित तहसीलदार पुणे शहर कोण सूर्यकांत येवले यांचे कामकाजाच्या अनियमिततेबाबत खडक पोलीस स्टेशन येथे दाखल FIR मध्ये नमूद बोपोडी येथील ऍग्रिकल्चर डेअरी जमिनीच्या बाबत तिथं आमच्यातलं तर कुणाचा संबंध नव्हता, परंतु काही मीडिया चॅनल्सनी त्याच्यामध्ये आमच्याही कुटुंबाचा तिथं उल्लेख केला, चुकीची बातमी ती चालवली. माझे एवढी मान्य आहे, परंतु त्यांनी इकडच्या ह्याचा इकडचा दाखला दिला. तसं बघितलं तर त्या व्यवहाराशी त्यांचा दुरान्वय देखील काडीचा नकाचा पण संबंध नाहीये. माझी एवढीच विनंती आहे, जे खरं असेल ते दाखवा, परंतु जे खरं नसेल त्याच्यात बदनामी करू नका. या प्रकरणानंतर सरकारी जमिनींवरती इतर हक्कांमध्ये नावं चढवायची आणि मग त्याचे पॉवर ऑफ अटर्नी करून घ्यायचं, आपल्याला खरेदी करायच्या, अशा बऱ्याच तक्रारी ज्या आहेत त्या येत आहेत. या तेजवानीचे जे नाव आहे त्यांनी पण असं खूप प्रकरण केल्याचं आता समोर येतं. यामध्ये आम्हाला अशी माहिती मिळाली की हे प्रकरण त्यांनी 2005 का 2006लाच पॉवर ऑफ अटर्नी घेतली, म्हणजे 19 वर्षापूर्वी का 5 CR म्हणजे करोडला घेतली. अशा या सगळ्या गोष्टी आहेत. पण आता चौकशी केल्यानंतर त्याच्यातली काय वस्तुस्थिती, कारण जे चौकशीमध्ये अधिकारी नेमले ते अतिशय स्वच्छ प्रतिमेचे आणि प्रशासनामध्ये चांगली इमेज असणारी आहे. त्याच्यामुळे त्याबद्दल आता आपल्याला
महिनाभर थोडस मला असा प्रश्न होता की राज्य सरकार या हा संदर्भामध्ये काही त्या धोरण ऐका ना घेऊन ते मला आता माझी ती नोट नाहीये, नाही तर मी तुम्हाला दाखवलं असतं. राज्य सरकारनी पण त्यांनी काय काय चौकशी करावी अशा प्रकारच्या ह्याची पुनरावृत्ती परत होऊ नये म्हणून कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटनी जी काळजी घ्यायची त्याच्याही बद्दल त्यांनी चौकशी करून अहवाल द्यायला सांगितलं. दादा, या सगळ्या संपूर्ण राज्याला प्रकरणात तुमच्या बँक कामाची नोटची भरली पद्धत नाही म्हणून माहिती आहे. गुन्हा दाखल मात्र झाला. मात्र जो मूळ बोगस दस्ता आहे त्या प्रकरणात कुठल्याही पद्धतीचा अजून गुन्हा दाखल झाला नाही. अर्थात जिल्हाधिकाऱ्यांनी तसं स्वतःहून त्यांची चौकशी समिती नेमली आहे. बोगस दस्ताच्या संदर्भात ऐका ना, गुन्हा दाखल करण्याचं आदेश अपेक्षित होतं. त्याच्यामध्ये आता चौकशी नेमलेली आहे. आता जो रेव्हेन्यू डिपार्टमेंटचा बॉस आहे प्रशासनामधला तेच प्रमुख आहे. त्यांच्या खूप अंडर खाली जिल्हाधिकारी येतात, खूप खाली, म्हणजे अशा सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे आता त्या संदर्भात ह्याची सगळीच माहिती इत्थंभूत सीएम साहेबांनी पण ह्याच्यामध्ये अतिशय कडक भूमिका घेतलेली आहे. विरोधक ज्या दादा, तुमच्या पद्धतीने कामाची टीका पद्धत करतात, सगळ्यांना त्या माहिती आहे. काल तुम्ही क्रिया पत्रकार आणि परिषदेमध्ये येऊन शरद तुमची पवारांनी भूमिका मांडली. जेव्हा आता दुपारी प्रश्न विचारला तेव्हा थेट उत्तर दिलं नाही. सुप्रिया सुळेंनी पाच पवारांची बाजू घेतली. रोहित पवार एरवी ट्विट करतात, त्यांनी या प्रकरणात एकही ट्विट इतक्या दिवसात केलं नाही. तर कुटुंब म्हणून एकूण तुम्ही सगळेजण एकत्र असल्याचं जे चित्र दिसतंय, तर तशी काही चर्चा झाली होती का? आणि या माझी पद्धतीने कुणाशी पण चर्चा झालेली नाही. यांचं- मला तर पहिल्या दिवशी तर काहीच माहित नव्हतं. मी आपला नेहमीसारखा सकाळी 7ला तिथं जाऊन एक मिनिट डोमला बसायचो आणि दिवसभर माझं कसं असतं, एकदा मी त्या कामामध्ये मनावर घेतलं तर आज पण आपण सकाळी काही मित्र मला भेटले. मी म्हटलं की माझं सगळं संपल्यावर मी तुम्हाला भेटेल, कारण इथून जुन्नरचा माणूस 2 तास जायला लागतो, भोर राजगड म्हणजे वेगवेगळ्या भागातले. त्याच्याकरता मलाही वेळ लागला, कारण आज पण आता ते कडू पाटलांच्या घरातलं काहीतरी रिसेप्शन आहे, लग्न